खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. संपूर्ण राज्यात बिरबलच्या बुद्धिमत्तेची आणि तात्काळ उत्तर देण्याची कलेने खूप चर्चा होती. बिरबलवर बादशाह अकबर यांचा पूर्ण विश्वास होता. राज्यातील कोणतेही महत्त्वाचे काम त्यांच्या सल्ल्याशिवाय पूर्ण होत नव्हते. दोघांमध्ये फक्त राजा आणि मंत्र्याचे नाते नव्हते, तर ते चांगले मित्रही होते. पण दरबारातील काही घमेंडी लोकांना हे सर्व पाहून आनंद होत नव्हता. त्यांना वाटत होते की बिरबल गरजेपेक्षा जास्त मान मिळत आहे. त्यांच्यात एक मंत्री होता, ज्याचे नाव रहीम बेग होते. तो स्वतःला सर्वात हुशार समजत होता. अनेक वेळा त्याने बिरबलला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी बिरबल आपल्या चातुर्याने त्याचे हरवत होते. एके दिवशी रहीम बेगने आपल्या काही साथीदारांसोबत मिळून एक धोकादायक योजना आखली. त्याचा उद्देश होता की कसेही करून बिरबलला मार्गातून हटवायचे. त्याने असा सापळा तयार केला की त्यातून सुटणे जवळपास अशक्य होते. दुसऱ्या दिवशी सकाळी रहीम बेग आणि त्यांचे साथी उदास चेहरा करून दरबारात आले. बादशाह अकबराने त्यांना पाहून विचारले, काय झाले? तुम्ही इतके चिंतित का दिसत आहात? रहीम बेग हळू आवाजात म्हणाला, महाराज, काल रात्री आम्हाला एक विचित्र स्वप्न पडले. स्वप्नात तुमचे वडील आणि आजोबा दिसले. हे ऐकताच अकबर दचकले. त्याने विचारले, खरंच त्यांनी काय सांगितले? रहीम बेग म्हणाला, तो स्वर्गात ठीक आहेत, पण त्यांना तुमची खूप आठवण येते. राज्यात सर्व काही कसे चालले हे जाणून घ्यायचे आहे. त्यांनी सांगितले, कास कोणीतरी तिथे जाऊन त्यांना सगळा समाचार सांगू शकला असता. अकबर हे ऐकून भावूक झाले. ते म्हणाले, आम्हाला त्यांना भेटायचं आहे, पण जिवंत माणूस तिथे कसा जाईल? आता रहीम बेगने आपली खरी चाल खेळली. तो म्हणाला, महाराज, धर्मग्रंथामध्ये लिहिले आहे की एखादा अत्यंत बुद्धिमान आणि पवित्र माणूस स्वर्गात जाऊ शकतो आणि संपूर्ण राज्यात बिरबलपेक्षा अधिक समजदार आहे. अकबरांना ही गोष्ट आवडली. त्यांना वाटले की ही बिरबलची मोठी सन्मान असेल. त्यांनी लगेच बिरबलला दरबारात बोलावले. बिरबल दरबारात आले तेव्हा त्यांनी पाहिले की रहीम बेग आणि त्याचे साथी लपून हसत आहेत. बिरबलला लगेच समजले की काहीतरी कट रचला गेला आहे. अकबर आनंदाने म्हणाले, बिरबल, आम्ही इच्छितो की तुम्ही स्वर्गात जाऊन आमच्या पूर्वजांना राज्याचा समाचार द्यावा. हे ऐकताच बिरबलला समजले की ही एक धोकादायक योजना आहे. जर त्यांनी नकार दिला तर लोक त्यांना घाबरट म्हणतील. त्यामुळे त्यांनी शांतपणे उत्तर दिले, महाराज, हे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी नक्की जाईन, पण माझा काही अटी आहेत. अकबर म्हणाले, सांगा, तुम्हाला काय हवे आहे? बिरबल म्हणाले, पहिली गोष्ट, मला तयारीसाठी थोडा वेळ हवा. दुसरी गोष्ट, प्रवासासाठी राज्यसभेतून 500 सोन्याची नाणी हवी. आणि तिसरी गोष्ट, मी माझ्या निवडलेल्या ठिकाणावर स्वर्गात यात्रा सुरू करेन. रहीम बेग आणि त्यांचे साथी मनात खुश झाले. त्यांना वाटले की बिरबल आता वाचणार नाही. अकबरांनी लगेच सर्व अटी मान्य केल्या. यानंतर बिरबलने शहारबाहेर नदीकाठी एक लहान घर बांधायला सुरुवात केली. त्यांच्या ठिकाणी त्यांनी सुक्या लाकडाचा मोठा ढीग लावला. सर्वांना सांगितले गेले की याच ठिकाणाहून ते स्वर्गात जातील. पण कोणालाही माहीत नव्हते की बिरबल रात्री आपल्या विश्वासू नोकराकडून तिचे एक गुप्त बोगदा खोदत होते, जे लाकडांच्या ढिगातून थेट त्यांच्या नवीन घराखाली खोलीत जात होता. काही दिवसांनी सगळी तयारी पूर्ण झाली. रहीम बेग आणि त्यांचे साथी आनंद साजरा करत होते. त्यांना वाटत होते की बिरबलचा शेवट जवळ आला. शेवटी तो दिवस आला. शहराबाहेर मोठी गर्दी जमली. सर्वांनी आपण अनोखी घटना पाहिली. तिथे अकबर, मंत्री आणि सैनिक उपस्थित होते. लाकडाचा मोठा ढीग तयार होता. बिरबल शांत चेहऱ्याने तिथे आले. त्याने आपल्या कुटुंबियांना निरोप दिला. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. त्यांनी अकबरांना नम्रपणे सांगितले, महाराज, आता मला जाण्याची परवानगी द्या. मी लवकरच परत येईल. रहीम बेग हसत म्हणाला, नक्की या बिरबल, आम्ही तुमची वाट पाहू. बिरबल लाकडांच्या ढिगात बसले. सैनिकांनी आग लावली. काही वेळात आग भडकली आणि धूर पसरला. त्याच वेळी बिरबल गुप्त बोगद्यातून खाली उतरले आणि सुरक्षितपणे आपल्या घरात पोहोचले. बाहेरच्या लोकांना वाटले की बिरबल जळून गेले. रहीम बेग खूप खुश झाला, पण अकबर खूप दुःखी झाले. दिवस जात गेले. दरबारात आनंद उरला नाही. सुमारे 5 महिने उलटले. एके दिवशी दरबारात एक विचित्र माणूस आला. त्यांचे केस, दाढी वाढलेले होते. कपडे जुने होते, पण त्यांची चाल ओळखीची वाटत होती. अकबराने नीट पाहिले आणि आश्चर्याने ओरडले, बिरबल! संपूर्ण दरबार स्तब्ध झाला. अकबराने त्याला मिठी मारली. तो म्हणाला, तुम्ही खरोखर परत आलात? रहीम बेग घाबरला. तो म्हणाला, कसे शक्य आहे? बिरबल हसून म्हणाले, हो, मी स्वर्गात जाऊन आलो आहे. अकबर उत्सुकाने विचारले, तिथे काय पाहिले? बिरबल, तिथे सर्व सुंदर आहे, पण तुमच्या पूर्वजांना काही लोकांनी गरज आहे.
ते म्हणाले, राजनाय तिथे पाठवा, कारण तिथे नावी नाही. मग त्यांनी खंजाची आणि इतर मंत्र्याची नावे घेतली. शेवटी त्यांनी रहीम बेगकडे पाहून सांगितले, तुमच्या पूर्वजांनी खास करून रहीम बेगला बोलावले आहे. ते 1 तास रहीम बेग घाबरला. तो अकबराच्या पायावर पडला आणि आपली चूक मान्य केली. अकबरानं आपली चूक समजली. त्यांनी बिरबलची माफी मागली. बिरबल म्हणाले, चूक माणसाकडून होते, पण जो वेळेस समजून घेतो तोच महान असतो. अकबराने रहीम बेग आणि त्यांच्या सगळ्या पदावरून काढून टाकले. त्या दिवसांनी राज्यात पुन्हा आनंद पसरला. या गोष्टीतून शिकून दुसऱ्यासाठी खड्डा काढणारा स्वतःच पडतो आणि बुद्धिवर संयमाने मोठ्या संकटावर मात करतो. धन्यवाद.